एका 16 वर्षीय मुलाच्या आत्महत्येसाठी चॅट जीपीटीला जबाबदार ठरवण्यात आले। त्याच्या पालकांनी थेट ओपन एआय कंपनीवर खटला दाखल केलाय। झालं असं की अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 16 वर्षीय ॲडमने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी ओपन एआय कंपनीच्या चॅट जीपीटीवर गंभीर आरोप केलेत। चॅट जीपीटीने त्यांच्या मुलाला आत्महत्येसाठी मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिलं असं त्यांचं म्हणणं आहे। मॅथ्यू आणि मारिया राईन यांनी कॅलिफोर्निया इथल्या न्यायालयात तक्रार दाखल केली असून 2024 आणि 2025 मध्ये ॲडम हा चॅट जीपीटीवर जास्त वेळ ऍक्टिव्ह असायचा, त्यानंतर त्याने आपलं जीवन संपवलं असा आरोप त्यांनी केलाय। पालकांच्या म्हणण्यानुसार 11 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या मुलाने चॅट जीपीटी सोबत केलेल्या चॅटिंग मध्ये शेवटच्या संवादात असं दिसून आलंय की चॅट जीपीटीने ॲडमला त्याच्या पालकांकडून वोडका चोरण्यास मदत केली। इतकंच नाही तर मुलाने जो फाशीचा फंदा तयार केला होता तो योग्य आहे का हे विचारल्यावर चॅट जीपीटीने धक्कादायक असं उत्तर दिलंय। ते म्हणजे होय, गाठ योग्य बनली आहे आणि ती एका माणसाला सहज हवेत लटकवू शकते। आणि यानंतरच काही तासांनी ॲडमचा मृतदेह आढळला। पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार सुरुवातीला ॲडमने चॅट जीपीटीचा वापर गृहपाठासाठी केला, मात्र हळूहळू तो पूर्णपणे त्यावरच अवलंबून राहू लागला आणि त्याच्या मानसिक त्रासाबद्दल चॅट जीपीटी सोबत बोलू लागला। जानेवारी 2025 पर्यंत त्याने चॅट जीपीटी सोबत आत्महत्येच्या अनेक पद्धतींवर चर्चा करण्यास सुरुवात केली। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबाने न्यायालयात चॅट जीपीटी सोबतच्या त्याच्या संवादाचे पुरावे सुद्धा सादर केलेत। तुम्ही जगण्यासाठी कोणाचे देणे लागत नाही असं चॅट जीपीटीने ॲडमला म्हटलं होतं। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चॅट जीपीटीने त्याला आत्महत्येची नोट लिहिण्यासही मदत करण्याची ऑफर दिली होती। हे सगळं प्रकरण ज्या दिवशी समजलं त्या रात्री झोप लागली नाही अशी प्रतिक्रिया चॅट जीपीटीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी दिली आहे। यासोबतच चॅट जीपीटी पूर्णपणे अचूक असेलच असा आमचा दावा नाही असंही सॅम ऑल्टमन यांनी म्हटलंय। कंपनीकडून सेफ्टी अपडेट दिले असले तरी असे दुर्दैवी प्रसंग घडू शकतात असं ऑल्टमन यांनी स्पष्ट केलंय। या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका।